आज 4 ऑगस्ट 2021 दिवस 35वा. आजचा अभ्यास सेतू अभ्यासक्रमामध्ये बघा मराठीचा अभ्यासामध्ये क्षेत्र आहे वाचनावर आधारित आज तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर बघा हे बाकीचं जे PDF मध्ये दिलेलं आहे समोरचा हा वरचा जो मजकूर आहे सगळा हा मजकूर तुम्हाला वाचायचा आहे. आपण पुढं बघा इथे या ठिकाणी चित्र दिसतात तुम्हाला. हे चित्र झूम करून यांचं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला दिसेल की सिंह, कोल्हा हे जे प्राणी जंगलामधले हे काहीतरी या ठिकाणी शिकार करून राहिलेले आहे, सिंह आणि अस्वल. आणि या संदर्भातली एक कथा या ठिकाणी बाजूला लिहिलेली आहे. ती कथा तुम्हाला वाचायची आहे, दुसऱ्याला सांगायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कथा आपल्याला वहीमध्ये लिहायची आहे. काय करायची आहे? वहीमध्ये लिहायची आहे. ही कथा पूर्ण कथा लिहायची, सिंह आणि अस्वल. आणि जर शक्य झालं तुम्हाला तर ही जी कथा आहे ही कथा तुम्ही मोठ्यानं वाचून दाखवू शकता. मग तिचा शक्य काय झालं तर तिचं रेकॉर्डिंग करून तुम्ही पाठवू शकता. तुम्ही कशा पद्धतीनं वाचन केलं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून. बघा वाचन महत्त्वाचं आहे. जर शक्य झालं तर रेकॉर्डिंग टाका, नाहीतर कमीत कमी लिहा आणि घरच्यांना वाचून दाखवा. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढच्या ह्या PDF मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत. वहीमध्ये काय काम करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा विषय इंग्रजी इथं सुद्धा आहे. लेट्स स्पीक. चला बोलूया. बोलायचं आहे. इंग्रजीमध्ये बोलणं म्हणजे अवघड. मग इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, इथं चित्र दिलेले आहेत, काही वेगळ्या वस्तूचा वापर, संवाद. यूज पिक्चर्स कार्ड्स फ्रॉम द बुक अँड प्रॅक्टिस द डायलॉग्स. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी की डायलॉग संवादाचा सराव करायचा आहे. चित्र पाहायचं आणि त्याच्याबद्दल बोलायचं. जसं आता हे या ठिकाणी केळी दिलेली आहे आपल्याला. या केळीचं चित्रावरून आपल्याला काही बोलायचं आहे, त्या चित्राबद्दल आपल्याला काही माहिती सांगायची आहे. अर्थात ते तुम्हाला जमतं की नाही ह्यात थोडं अवघड आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढं काय तुम्हाला नेमकं काम काय करायचं तेवढंच मी सांगतो, बाकीचं सांगत बसण्यापेक्षा काही अर्थ नाही त्याला. हे एक इव्हॉल्युशन म्हणून हे काम तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी चित्र काढलेलं आहे, चित्र तुम्हाला काढायचं नाही. नाही तर मग आपण प्रश्न टाकतो आम्हाला चित्र काढता येत नाही. काहीच गरज नाही. बघा या ठिकाणी गेस प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की गेस द करेक्ट वर्ड फ्रॉम द पिक्चर अँड कंप्लीट द डायलॉग. डायलॉग कंप्लीट करायचं गेस करून. चित्राच्या जागी योग्य शब्द ओळखा आणि पूर्ण झालेल्या संवादाचा सराव करा. मग या ठिकाणी दिलेले ABC असे 3 उदाहरण दिले. ए म्हणतो म्हणजे 5वं उदाहरण आहे. इथं ए म्हणतो, बी काय म्हणतो, सी काय म्हणतो. ए म्हणतो डू यू लाईक. पुढे चित्र दिलेलं आहे, त्याचं नाव तुम्हाला लिहायचं. चित्र काढायचं नाही, डू यू लाईक असं लिहून. हे चित्र कशाचं तुम्हाला माहितीच आहे. ते इंग्रजीमध्ये तो शब्द लिहायचा आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. याला इथं अंडरलाईन करायचा जो शब्द तुम्ही लिहिणार. त्याच पद्धतीनं बी या ठिकाणी दिलेली रिकामी जागा आहे. इथं बघा ही इथं रिकामी जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे. ही या रिकामी जागी योग्य शब्द लिहायचा आणि त्याच्यानंतर शब्द लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करायची. काय करायचं आहे इथं अंडरलाईन करायची आहे त्या शब्दाखाली. आणि पुढचं लिहिणं आय डू. अशा पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आहे. चला पुढे जाऊया. पुढं काय माय टेक अवे टुडे लर्न दिलं जाऊन. बस एवढंच काम तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. चला पुढं जाऊया आपण. गणितामध्ये काय काम करायचं. गणितामध्ये नाणी आणि नोटा याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं काम आहे. बघा या ठिकाणी सगळं वाचायचं आहे तुम्हाला. आणि हा जो पूर्ण तक्ता आहे हे लिहा अगोदर. हे लिहा
तुझी शाळा सुरू होणार आहे. हे सगळं लिहा आणि असा तक्ता आखून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. हे जे दिसतं तुम्हाला खाली हा तक्ता जो आहे हा पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर इथं हा दुसरा प्रश्न तो लिहायचा तुम्हाला. चौकटीत दिलेले मूल्य येण्यासाठी तू त्यापुढे दिलेल्या कोणत्या किती नोटा निवडशील. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल या तक्त्यामध्ये वरच्या बाजूला ₹1, ₹2 असं दिलेलं आहे. ₹1, ₹2, ₹5, ₹10 अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि खालच्या बाजूला या ठिकाणी इथं रुपये सांगितलेले आहे. म्हणजे किती रुपये. आता असं इथं बघा 934 काय म्हटलेलं आहे इथं 934 1532. आता मग इथं सोडवायचं कशा पद्धतीनं की बघा काय करायचं आहे आपल्याला की हे जे ₹1 आपण नाणं वापरणार किंवा नोट वापरणार तर 234 रुपये होण्यासाठी आपल्याला किती नाणी किंवा नोटा ह्या लागतील ते आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला ते लिहायचं आहे. जसं आता ₹1 934च लागणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. या पद्धतीने हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. नंतर आहे परिसर अभ्यास. याच्यामध्ये हे जे या ठिकाणी दिलेलं माहिती आहे ती तुम्हाला वाचायची आहे. खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. खालील चित्रात पिंटू त्याचे वडील आजोबा दिसत आहे. हे जे सर्व आहे हे पूर्ण तुम्हाला इथं वाचून घ्यायचं आहे. आणि हे वाचणं झालं की त्यावर आधारित ही प्रश्न आहेत. या ठिकाणी तीन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहे. म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण सराव करूया असं लिहून हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न लिहा. इथं प्रश्न लिहा आणि त्याच्यानंतर हा प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्या खाली इथं उत्तर लिहायचं आहे. नंतर हा दुसरा प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तरासाठी तुम्हाला जागा दिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ही सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. चला पुढे जाऊया. परिसर अभ्यासमध्ये आपल्या गरजा कोण पुरवतात. परिसर अभ्यास 2मध्ये थोडंसं काम याच्यामध्ये तुमचे वडील काय गमतात हे अगोदरही एकदा प्रश्न होऊन गेलेला आहे. नंतर तुमचे आजोबा कोणते काम करायचे, पूर्वीला कोणते काम करायचे. ठीक आहे. या प्रश्नाची उत्तरं तुम्ही इथं लिहा. पुढे जाऊया आपण. पुढे या ठिकाणी हे वाचायचं आपल्याला दिलेलं. आणि जर हे इथं हे 3 प्रश्न याची उत्तरं लिहा तुम्ही. हे जे 3 प्रश्न आहेत काय प्रश्न आहेत बघा. प्रश्न काय आहेत बघा. कुंभार पूर्वी साहित्य म्हणून कोणत्या वस्तू वापरत असे. पूर्वी माणूस जमीन खणून. पण याला उत्तर सोडवण्यासाठी जागा तुम्हाला सुटलेली दिसत नाही. इथं जागा तुम्हाला प्रश्न लिहायचा अगोदर. हा प्रश्न त्याचं उत्तर. प्रश्न उत्तर. हा प्रश्न लिहायचा त्याचं खाली उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीनं. ठीक आहे. धन्यवाद. परत भेटूया नंतरच्या